घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 28 फेब्रुवारीच्या भागामध्ये जानकीने बरोबर ऐश्वर्याला पकडण्यासाठी ट्रॅप रचलाय, तिचा व्हिडिओ केलाय आणि हे सगळं करून मिळवलंय ते म्हणजे कडं. फक्त कडं मिळवलं तर ऐश्वर्याने सगळे जे गुन्हे केले ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत ऐश्वर्याला अडकवले आणि त्याचबरोबर या मोबाईलच्या म्हणजे या व्हिडिओच्या बदल्यात तिने आता सयाजीरावांच्या हातामध्ये असलेलं ऋषिकेशच्या कड्याची मागणी. फायनली जे लॉक आहे ते लॉक आता नंबरने उघडलेलं आहे. लॉक उघडल्यावरती त्यातले कागदपत्र घेत जानकी ऋषिकेशच्या नावावरती असलेलं घर घेण्यासाठी आता आशीर्वाद बंगल्यात धूमधडाक्यात कशी परत आले, अशी काय युक्ती केले, सगळं या व्हिडिओमध्ये पाहू. इकडे दागिने सापडलेले असतात. तोपर्यंत धावत पळत ऋषिकेश येतो आणि जानकी, दागिने सापडले का, असं आता जानकीला विचारायला लागतो. जानकी सांगते, हो ऋषिकेश, हे बघा, हे दागिने सापडलेले आहेत. आपले सगळे दागिने या कुंडीमध्ये होते. सापानेच इथपर्यंतचा रस्ता आपल्याला दाखवलेला आहे. तोपर्यंत आता ऋषिकेश सांगतो, मी पोलिसांना घेऊनच आलेलो आहे. पोलीस या सगळ्या चौकशी करतील आणि या सगळ्याची शहानिशा करतील. आता मात्र सारंग हादरतो. त्याच वेळेला सारंग म्हणायला लागतो, ऐश्वर्या, अहो पोलीस आलेत. आणि त्याच वेळेला पोलीस आता तिकडे सांगायला लागतात, एक काम करा, या सगळ्याच्या फिंगरप्रिंट घ्या. म्हणजे चोराने ज्या कुंडीमध्ये दागिने लपवले असतील ना, त्या कुंडीमध्ये दागिन्याच्या आणि त्या कुंडीच्या वरती फिंगरप्रिंट असतील. असं म्हटल्यावरती सारंग गडबडतो, ऐश्वर्या, अहो तुमचे फिंगरप्रिंट त्याच्यावरती सापडले तर आता काय कराल तुम्ही? ऐश्वर्या म्हणते, इतकी बेसिक चूक मी कधी करत नाहीये. मी सगळं हे हँगलोज घालून केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही काहीही चिंता करू नका. तोपर्यंत जानकी सांगते, इन्स्पेक्टर साहेब, हे दागिने ना आमच्या कुंडीमधले आहेत. म्हणजे ही कुंडी आमची आहे. मी ही कुंडी आमच्या घरी विकत आणली होती, पण त्यानंतर त्या खराब झाल्या होत्या, म्हणून गुलाबदादांना एका बाजूला करून ठेवायला मी सांगितल्या होत्या. नक्कीच ही कुंडी आमच्या घरची आहे. आता ऐश्वर्या म्हणते, सांग, अजून सगळी माहिती सांग, जेणेकरून या सगळ्यामध्ये आपल्याला अजून तोंडावरती पडायला. तोपर्यंत आता ऋषिकेश सांगतो, इन्स्पेक्टर साहेब, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही कसून चौकशी करा आणि जो कोणी या सगळ्यामध्ये दोषी आहे ना, त्या दोषी व्यक्तीला तुम्ही ताबडतोब पकडाल, अशी मी आशा व्यक्त करतो. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. जोपर्यंत या सगळ्या गोष्टी नॉर्मल होत नाहीयेत ना, तोपर्यंत आम्ही या सगळ्यामध्ये सगळ्या चौकशा करू. आता इकडे सारंग चांगलाच गडबडतो. ऐश्वर्या, इन्स्पेक्टर साहेबांनी सगळी चौकशी केली तर आपल्याला काहीही करता येणार नाहीये. आपल्याला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ऐश्वर्या म्हणते, सारंग, आता इथून चला. जर इथेच थांबलो ना तर आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता सारंगला तिकडून बाहेर जायला सांगते. तोपर्यंत जेव्हा सारंग बाहेर जातो, दोघं जण बाहेर तिकडून पडतात आणि आता तिकडून बाहेर पडल्यावरती ऐश्वर्याची कंबर दुखायला लागते. यावरती सारंग सांगायला लागतो, ऐश्वर्या, अहो हे सगळं खूपच भयानक होतं नाही का? म्हणजे तुम्हाला वाटत नाही आहे का की या सगळ्यामध्ये आता तो साप वगैरे हे सगळ्या गोष्टी, म्हणजे आपण आत्तापर्यंत हे सगळं पिक्चरमध्ये पाहत आलो की साप आपल्याला मदत करतो किंवा साप एखाद्याची मदत करतो, पण मला तर कळतच नाहीये की आज साप जानकी वहिनीच्या मदतीला धावून आला. मला खरंच कळत नाही. ऐश्वर्या म्हणते, बास करा सारंग, तुमचं जे काही चाललंय ना ते तर मला खरंच काही कळत नाहीये. ते जानकीचं कसलं कौतुक करताय? यावरती सारंग म्हणतो, जानकीचं कौतुक नाही, मला त्या सापाची काहीच गोष्ट कळत नाहीये की नक्की त्याने जानकी वहिनीला मदत तरी कशी काय केली. ऐश्वर्या म्हणते, ते सगळं जाऊ दे त्या सापाचं, पण आता आपण काय करायचं ते पहिले बघा. जर का आपण पकडलो गेलो तर, असं म्हणत ऐश्वर्याची कंबर दुखत असते. सारंग म्हणतो, काय झालं? ऐश्वर्या म्हणते, गप्प बसा, बस झालं, तुम्ही काहीही माझी मदत करू शकणार नाही. इकडे तोपर्यंत सुमित्रा घरी आलेली असते. अवंतिका तिची वाट पाहत असते आणि आई, काय झालं, दागिने सापडले ना? यावरती सुमित्रा सांगते, हो ग, दागिने सापडले. अगं जानकीला हे दागिने सापडले. आणि मग सुमित्रा आता सगळा प्रकार सांगायला लागते. फक्त आणि फक्त जानकीच्या मुळेच ही भक्ती फळाला आली आणि हे आपले दागिने आपल्याला सापडलेले आहेत. तोपर्यंत आता मात्र जानकी ऋषिकेशकडे पाहते. सुमित्रा म्हणते, जानकी, अगं ये ना घरामध्ये, असं म्हणत ती जानकीचा हात धरते. त्यावर ते ऋषिकेश तिचा हात धरत म्हणतो, जानकी, चल, इथे नाही थांबू शकत आपण. कसं आहे ना, ओवी घरी वाट पाहत असेल. यावर जानकी म्हणते, आई इतक्या बोलवतायत तर चला ना, थोडा उशिराने काही नाही होणार. यावर ते ऋषिकेश सांगायला लागतो, आधीच ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे,
जानकी आता मी इथे थांबू शकत नाहीये, तुला सांगितलं ना चल, असं म्हणत तो जानकीला तिकडून घेऊन जातो आणि आता सुमित्राचं काहीच ऐकत नाही. सुमित्राच्या हातामधला जानकीचा हात तो आता ओरबाडून घेतो आणि सुमित्राला खूप वाईट वाटतं आणि सुमित्रा म्हणते, माझा ना दागिन्यांसोबत माझा खूप मोठा ऐवज पण हरवलाय. जानकी म्हणते, आई या जानकीचं हे वचन आहे, तुमचे दागिने ज्याप्रमाणे मी शोधून दिले ना त्याचप्रमाणे तुमचा हरवलेला ऐवज सुद्धा मी शोधून देणार, हा या जानकीचा शब्द आहे. असं म्हणत जानकीने सुमित्राला या सगळ्यामध्ये शब्द दिलेला असतो, काहीही झालं तरी मी तुमचा ऐवज म्हणजे काय तर ऋषिकेश तुम्हाला परत मिळवून देईन. असं म्हणत ती आता आईंची काळजी घे, त्यांना आत घेऊन जा, त्यांना काहीतरी खायला दे, असं आता इकडे अवंतिकाला सांगायला लागते आणि अवंतिका सुमित्राला आत घेऊन जाते. इकडे तोपर्यंत नाना आता वाट पाहत असतात आणि आता इकडे आजी सुद्धा असतात. नाना आणि आजी दोघ जण असताना तिकडे आता सुमित्रा येते. सुमित्रा आल्यावरती मग मात्र सुमित्रा सांगायला लागते, अहो खूप मोठा चमत्कार झालाय, तुम्हाला माहिती आहे का, आपले दागिने परत मिळाले. आजी म्हणते, काय दागिने परत मिळाले? त्यावरती मग मात्र सुमित्रा सांगायला लागते, हो आपले दागिने परत मिळालेले आहेत, सगळं ठीक झालेलं आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आजी म्हणते, काय ग कसे दागिने मिळाले? यावरती आता इकडे आजीला सुमित्रा सांगायला लागते, हे सगळं जानकीच्या मुळे घडलेलं आहे. जानकी या सगळ्यामध्ये ना अखंड व्रत करत होती आणि मग घडलेला सगळा प्रकार आता इकडे सांगायला लागते सुमित्रा सांगायला लागते, अगं या सगळ्यामध्ये खूप मोठा चमत्कार घडला आणि ती आता देवळामध्ये घडलेला प्रकार सांगते, कशा पद्धतीने साप तिकडे आला ते सांगते, कशा पद्धतीने जानकी त्या कुंडीपर्यंत गेली, स्वतः त्या कुंडीपर्यंत जाऊन कसे तिने दागिने काढले हे सांगितल्यावरती आजी म्हणते, हे काय म्हणजे सापाने दागिने दिले ना? असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते, अगं नुसत्या सापाने दागिने कसे देईल तो? खरं सांगायचं तर जानकीने हिंमत दाखवली ना, जानकीने हिंमत दाखवल्यामुळे आपल्याला दागिने मिळालेले आहेत. आजी काही मान्य करायला तयार नसते, काही नाही, सापानेच हे दागिने दिलेत. असं म्हणत ती ह्या सगळ्यामध्ये आता सगळं क्रेडिट सापाला द्यायला लागते. तोपर्यंत सुमित्रा म्हणते, आई तू कधीही जानकीला, असं म्हणत सुमित्राने सगळा प्रकार नानांच्या समोर आणलेला असतो आणि सुमित्रा सांगायला लागते, माझ्या कुटुंबाचा हा पारंपरिक जो काही ठेवा आहे ना, तो जानकी मुले मला परत मिळालेला आहे आणि मी आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे हा ठेवा जपून ठेवणार म्हणजे ठेवणार. असं म्हटल्यावरती आजी रागाने निघून जाते. त्यावरती आता सुमित्रा सांगायला लागते, खरंच जानकीची भक्ती खूप मोठी, म्हणून या सगळ्यामध्ये आपल्याला हा ऐवज परत मिळाला. इकडे तोपर्यंत जानकी घरी येते आणि सगुणाला म्हणते, सगुणा ओवी झोपली का, थांब तू आता इथे जेवून जा. यावरती सगुणा म्हणते, नको मी आता माझ्या घरी जाते. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच जानकी म्हणते, ऋषिकेश मी न ताबडतोब काहीतरी जेवायला बनवते. सगुणा म्हणते, काय झालं वहिनी, दागिने सापडले का? यावरती जानकी सांगते, हो सगुणा आपले दागिने आपल्याला परत सापडलेले आहेत. सगुणा म्हणते, खरंच देवी आईचीच कृपा झाली म्हणून आपल्याला सगळे दागिने सापडलेत. आणि तोपर्यंत जानकीला चक्कर येते. जानकीला चक्कर आल्यावरती मग मात्र ऋषिकेश तिला सावरतो आणि जानकी काय झालं तुला, असं तिला म्हणायला लागतो. त्यावरती जानकी सांगायला लागते, काही नाही ऋषिकेश, ठीक आहे मी. असं म्हणत ती आता ऋषिकेशला हे करते, मी पटकन काहीतरी जेवण करते असं सांगते. ऋषिकेश म्हणतो, थांब तू जेवण करायची काहीही गरज नाहीये, मी सांगतो ना. असं म्हणत ऋषिकेश जे घरामध्ये आहे ते जानकीला आता भरवायला लागतो आणि त्यानंतर दोघं जण आनंदाने महाशिवरात्रीचा उपवास सोडतात. इकडे आता सौमित्र सांगायला लागतो, अगं आई पण तो साप तिथपर्यंत पोहोचला कसा? त्यावरती सुमित्रा सांगते, खरंच अरे जानकीची भक्ती मोठी, म्हणजे आम्हाला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं, कुणीही त्या सापाच्या इथे जायला तयारच नव्हतं. पण जानकीला अंदाज आला की या सगळ्यामध्ये हा साप आहे ना, हा साप इकडेच आहे आणि म्हणून जानकी धावत पळत तिकडे गेली आणि त्या सापाचा पाठलाग केला. यावरती आजी म्हणते, हो का अगं सुमित्रा सावध राहू, जानकी पण एक सापच आहे. मला तर काय वाटतं माहिती आहे का, तिनेच दागिने चोरले असतील, तिनेच तिकडे लपवले असतील आणि तिनेच त्या सगळ्यामध्ये दागिने ठेवून आता शोधायला गेली असेल. यावरती अवंतिका म्हणते, आजी कसं आहे ना, तुम्ही या सगळ्यामध्ये जानकी वहिनीवरती इतका राग का करता? यावरती सौमित्र म्हणतो, हे बघ तू अजिबात आजीला काय बोलू नको, आजी जर का बोलते ना हे सगळं बरोबर आहे तर हे सगळं बरोबरच असणार आहे. म्हणजे कसं आहे, मला जानकी वहिनी नेहमी म्हणायची की कावीळ झालेल्या माणसाला या सगळ्यामध्ये ना जग असं पिवळं दिसतं आणि तसंच हिचं झालेलं आहे, तिला सगळं जग पिवळं दिसतं.
असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आजी म्हणते, झालं, तुम्ही मला बोलायचं काही थांबवणारच नाही आहेत. असं म्हणत मग मात्र आता इकडे ऋषिकेश जानकीला सांगत असतो, हे बघ जानकी, त्या लोकांनी तुझ्यावरती आरोप करून तुला घराबाहेर काढले. जोपर्यंत ते हा आरोप मागे घेत नाहीयेत ना, तोपर्यंत या सगळ्यामध्ये मी कधीही त्यांना माफ करू शकणार नाहीये. असं म्हटल्यावरती जानकी म्हणते, हे बघा, आई आपल्याला घरी बोलवत होत्या ना, मग आपण घरी गेलो असतो तर काही बिघडलं असतं का? त्यावरती ऋषिकेश म्हणतो, त्या तुला घरी बोलवत होत्या, त्या मला नव्हत्या बोलवत. जानकी म्हणते, हो असं काय करताय? मला बोलवत होत्या म्हणजेच त्या तुम्हाला सुद्धा बोलवतच होत्या ना? यावरती ऋषिकेश म्हणतो, बिलकुल नाही, ती मला बोलवतच नव्हती आणि खरं म्हणजे मला त्या घरात जायची इच्छा पण नाहीये. जानकी म्हणते, हे बघा, आलेलं वादळ निघून गेले आणि ज्या लोकांनी आपल्याला घराबाहेर काढण्यासाठी कटकारस्थानं केलेत ना, त्या लोकांचा विचार करूया आपण. आपण आई आणि नानांना या सगळ्यामध्ये त्रास का द्यायचा? मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते ऋषिकेश, तुम्ही सगळं विसरून जा. ऋषिकेश म्हणतो, जानकी, तुझ्यासाठी हे विसरणं सोपं असलं तरी माझ्यासाठी हे विसरणं सोपं नाहीये. मी कधीही विसरू शकत नाही त्यांनी तुला निस्त्या वस्त्रानिशी बाहेर काढलं, लंकेची पार्वतीकडून बाहेर काढलं. ओवी माझी स्कूलच्या युनिफॉर्ममध्ये होती, स्कूलच्या युनिफॉर्ममध्ये असलेल्या माझ्या ओवीला बाहेर काढलं. हे सगळं मी कसं सहन करू शकेन जानकी? बिलकुल नाही, हे सगळं मला सहन होणारच नाहीये आणि मी या सगळ्यामध्ये त्या लोकांना कधीही माफ करू शकणार. इकडे जानकीचं कोडकौतुक चाललेलं असताना आजीचा रागाचा पारा मात्र चढलेला असतो. आजी खूप चिडलेली असते आणि आता आजी सांगत असते, तुम्ही सगळ्यांनी जानकीचं कौतुकच करत बसा, मला मात्र या सगळ्यामध्ये जानकीशी अजिबात काही हे करायचंच नाहीये. जानकी या सगळ्यामध्ये ना खोटारडी आहे आणि ती तुम्हाला एक दिवस सगळ्यांनाच हे करेल, ही गोष्ट विसरून जाऊ नका. असं म्हणत आजी निघून जाते. अवंतिका म्हणते, या आजींचं करायचं तर काय, यांचं ऐश्वर्या पुराण संपत नाही ना. यांना या सगळ्यामध्ये आता जानकी वहिनीचं कौतुक दिसत. यावरती सुमित्रा म्हणते, जाऊ दे ग अवंतिका, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण विचार करायचा नाही. पण तुला माहितीये का सौमित्र, अरे ते दागिने कुंडीत ठेवलेले होते आणि ती कुंडी आपल्या इथलीच होती अशी जानकीने ओळखलं. यावरती सौमित्राच्या डोक्यात डाऊट येतो. सौमित्र विचार करायला लागतो. त्याला जे काही गुलाबने सकाळी सांगितलेलं असतं त्या गोष्टीचा. गुलाब म्हणायला लागलेला असतो की हे जे काही इथे आपल्या कुंड्या होत्या ना, या कुंड्या इथून म्हणजे मी दिल्या कचरा कुंडीमध्ये आणि त्याच वेळेला इकडे आता मला ऐश्वर्या वहिनी किती ओरडल्या, आता त्या कुंड्या टाकायच्याच होत्या, तर माझा काय दोष, मी त्या कुंड्या दिल्या टाकून. असं म्हणत आता गुलाब घडलेला प्रकार सांगतो, पण सौमित्राला जे समजायचं ते समजतं. इकडे आता जानकी सांगत असते, ऋषिकेश, तुम्ही डोक्यामधला राग काढून टाका. ऋषिकेश मात्र या मतावरती ठाम असतो की काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मी आता कोणत्याही प्रकारे या सगळ्यामध्ये मी विसरणार नाहीये की त्यांनी तुला घराबाहेर काढलं आणि जोपर्यंत तुला निर्दोष मान्य करून ते लोक घरामध्ये घेत नाहीत तोपर्यंत मी या लोकांना मान्य करणार नाही किंवा माफ करणार नाही. जानकी हतबल होते. तिला कळतच नसतं की या सगळ्यामध्ये काय करायचं. इकडे सौमित्राच्या डोक्यात येतं, नाही, काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी शोध घ्यायला पाहिजे. ही ऐश्वर्यानेच या कुंड्या ठेवल्या होत्या हे सत्य शोधायला पाहिजे. आता ऐश्वर्या उभी आडवी सगळी अडकणार असते. इकडे ऐश्वर्या आणि आता सारंग घरी येतात. सारंग म्हणतो, खरं सांगू का, तर माझ्या पोटात खूप मोठा गोळा आलेला आहे आणि या सगळ्यामुळे ना मला खूपच चिंता वाटत आहे त्या आपल्या आता कर्ज घेतलेल्या माणसाची. आपल्या घराचं हप्ते फेडलेले नाही आहेत आणि या सगळ्यामध्ये तो जर का आता परत इकडे आला तर तर आपण खरंच काही करू शकणार नाही. काय करायचं आहे आपण? यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ऐश्वर्या म्हणते, ते सगळं जाऊ दे, इथे माझी कंबर मोडली, दार उघडा. तोपर्यंत आता तिकडे आता तो जो पैसे घेतलेला माणूस असतो तो येऊन उभा राहतो. काय झालं, कुठे गेला होतात? माझ्या 5 करोडची व्यवस्था करण्यासाठी लपून छपून कुठेतरी बसला होतात की काय? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगतो, हे बघा, लवकरात लवकर माझे हप्ते तुम्ही दिलेले नाही आहेत, त्यामुळे तुमचा वेळ संपलेला आहे आणि तुमचा वेळ संपल्यामुळे आता मात्र मी तुम्हाला या सगळ्यामध्ये पूर्णपणे कधीही हे करू शकणार नाहीये. उद्या 4 वाजता तुमच्या घराचा लिलाव आहे. सारंग म्हणतो, मी तुमच्यासमोर हात जोडतो, अशा पद्धतीने तुम्ही माझं घर आता घेऊ नका. माझं घर या सगळ्यामध्ये तुम्ही आता मला परत द्या. यावरती मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो, हे बघा, प्लीज प्लीज काहीही करा, पण माझं घर मला तुम्ही असं ताब्यात घेऊ शकत नाही. यावरती मग मात्र तो सांगायला लागतो, तुझं घर कसं शक्य आहे? तुझं घर नाहीच आहे, हे घर आमचं आहे
आणि आता हे घर आमचंच राहणार आहे, या सगळ्यामध्ये तुला आता आम्ही अजिबात सोडणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये सारंग पाहायला लागतो आणि सारंग आता विचार करायला लागतो, अरे बापरे, उद्या 4 वाजता जर का या सगळ्यामध्ये हे घर माझं गेलं तर नाही, मला काहीतरी करायला पाहिजे. पण सारंगकडे करायला काहीच नसतं आणि आता सांगायला लागतात ते, की हे बघ, लवकरात लवकर आमचे पैसे 4 वाजेपर्यंत दे, नाहीतर खेळ संपला. सारंगकडे 4 वाजेपर्यंत द्यायला पैसे कुठचे असतात? 4 वाजता जप्ती होणार ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरते, की 4 वाजता जप्तीसाठी आता इकडे ते लोक येणार आहेत. मग रडत रडत गुलाब आता जानकीकडे येतो. जानकी वहिनी, खूप मोठा अनर्थ झालाय. उद्या 4 वाजेपर्यंत आपल्या घराची जप्ती येणार आहे. जानकी म्हणते, काय? असं म्हटल्यावरती गुलाब म्हणतो, तुम्हीच काहीतरी करा, तुम्हीच या सगळ्यामध्ये आता मला वाचवा, म्हणजे आपलं घर वाचवा. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जानकी म्हणते, देवासमोर धावा करते, की काहीही झालं तरी माझा आशीर्वाद बंगला हा माझा जीव की प्राण आहे आणि अशा पद्धतीने तू माझा जीव की प्राण माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीयेस. काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझा आशीर्वाद बंगला तुला सुखरूप ठेवायलाच लागणार आहे. माझ्या आशीर्वाद बंगल्यावरती तुला कोणत्याही प्रकारे काहीही करता येणार नाहीये. तिथे माझी नाळ पुरलेली आहे. असं म्हणत जानकी देवाकडे धावा करते आणि त्याच वेळेला तिला लक्षामध्ये एक गोष्ट येते. लगेचच ती आता खूप मोठी युक्ती करते जानकी आता अडकवण्यासाठी. कारण जानकीला माहिती असतं की नाना सारखं या सगळ्यामध्ये आता सांगत आहेत की कुलूप किल्ली कडं. ते कडं आणल्याशिवाय कुलूप किल्ली काय आहे हे आपल्याला कळणार नाहीये आणि ते कडं मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद जानकी वापरायचं ठरवते आणि देवच तिला जणू युक्ती देतं. इकडे तोपर्यंत जानकी सांगते, गुलाबदादा काळजी करू नका, सगळं ठीक होणार आहे. तोपर्यंत जानकी ऋषिकेशला फोन करून ऋषिकेश आपल्या आशीर्वाद बंगल्यावरती जप्ती येणार आहे असं सांगते. इकडे आता सारंग ऐश्वर्याला सांगत असतो, ऐश्वर्या, अहो काय करायचंय, आपल्या घरावरती जप्ती येणार आहे. ऐश्वर्या म्हणते, एक काम करूया का, पुन्हा पण ते दागिने चोरायचे का? सारंग म्हणतो, वेळ लागले का? अहो एकदाच या सगळ्या प्रकरणातून आपण बाहेर पडलोय, आत्तापर्यंत पोलीस आपल्याकडे येऊन थेपलेले नाहीयेत आणि तुम्ही काय सांगताय पुन्हा दागिने चोरायचे? काहीच गोष्टी तुम्हाला कळत नाहीयेत का? पुन्हा जर का दागिने चोरण्याचा प्रयत्न केला तर अडकू ना आपण. यावरती ऐश्वर्या म्हणते, थांबा जरा, शांत बसा, सारखं मागे काय आहे तुमचं, मला काहीतरी विचार करू दे. तोपर्यंत एका अननोन नंबरवरून ऐश्वर्याला कॉल येतो आणि ऐश्वर्याला ती सांगायला लागते, म्हणजे एक बाई असते आणि ती ऐश्वर्याला सांगायला लागते, अहो म्हणजे कुंडली तुमची आहे बरं का माझ्याकडे, दागिन्यांची कुंडली, तुमच्या सगळ्याची कुंडली, तुमच्यासोबत केलेला व्हिडिओ आहे माझ्याकडे. ऐश्वर्या म्हणते, काय व्हिडिओ? यावरती ती बाई सांगायला लागते, हो अहो सगळ्याचा कच्चा चिठ्ठा माझ्याकडे आहे. तुम्हाला जर का तुमचा व्हिडिओ तुमच्या ताब्यात हवा असेल तर या सगळ्यामध्ये तुम्हाला आता ताबडतोब मला येऊन भेटायला लागेल. असं म्हटल्यावरती ज्या ठिकाणी तिला आता त्या बाईने बोलवलेलं आहे त्या ठिकाणी ऐश्वर्या येऊन पोहोचते. तिकडे जानकी तोंडाला फडकं बांधून ऑलरेडी पोहोचलेली असते. जानकीने तोंडाला फडकं बांधलेलं असतं आणि ती पाठमोरी असते. ऐश्वर्या चिडते, ए कोण आहेस तू आणि तुला काय माहिती माझ्याबद्दल, तू इकडे माझ्याबद्दल हे करण्यासाठी का आलेली आहेस? त्यावरती मग मात्र जानकी सांगायला लागते, तुझा कच्चा चिठ्ठा आहे माझ्याकडे. आणि जानकीने मोबाईल असा पकडलेला असतो की या मोबाईलमध्ये ऐश्वर्या जे बोलते ते कॅप्चर होत असतं. आता ऐश्वर्या सांगायला लागते की हे बघ, मी काहीही केलेलं नाहीये, तुला काय म्हणायचंय, मी या सगळ्यामध्ये हे चोरलंय का? त्यावरती जानकी काहीच बोलत नाही. ऐश्वर्या म्हणते, हां ठीक आहे, मी माझा गुन्हा कबूल करते की हो मी चोरलंय हे सगळं. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते, मी दागिने चोरले, त्या कुंडीत ठेवले, कुंडीत दागिने ठेवून मी या सगळ्यामध्ये ते दागिने करण्याचा प्रयत्न केलाय. पण ते सगळं जाऊ दे, तुझ्याकडे जो कोणता व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पहिला तू डिलीट कर, त्याशिवाय मी तुला पैसे देणार नाही. तुला असं वाटत असेल की ही बाई पैसे कुठून देईल, पण माझ्याकडे पैसे आहेत आणि मी या सगळ्यामध्ये तुला आत्ता नाही पण नंतर पैसे देईन. आत्ताच्या आत्ता तो व्हिडिओ डिलीट कर. आणि तू तिकडे काय तोंड करून बसलेस, तू इकडे बघ असं म्हणत ती आता जानकीला तोंड इकडे कर असं सांगण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत आता मात्र इकडे जानकी वळून बघते आणि आता जानकी तिला तो व्हिडिओ दाखवते, ज्या व्हिडिओमध्ये जस्ट आत्ता ऐश्वर्याने तिचा गुन्हा कबूल केलेला असतो आणि गुन्हा कबूल करत तिने सांगितलेलं असतं की हो मीच केलं हे सगळं. आणि ती जानकी तो व्हिडिओ दाखवते. ऐश्वर्या म्हणते, हे काय,
तू हा का व्हिडिओ बनवलायस? तुझ्याकडे ऑलरेडी दुसरा व्हिडिओ होता ना, यावरती आता मात्र कोण आहेस तू? तोंडावरती फडकं बांधून का आलेस? मग जानकी सडेतोडपणे तिच्या समोर येते आणि तिच्या समोर आल्यावरती जानकी आपल्या तोंडावरचा दुपट्टा काढते. तू? जानकी तू? यावरती जानकी सांगते, हो मी. असं म्हटल्यावरती मग मात्र ऐश्वर्या गडबडते. तू इथे काय केलेलं आहेस? यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते, आत्ताच तुला दाखवला ना तुझा व्हिडिओ, हा व्हिडिओ माझ्याकडे आहे आणि या सगळ्यामध्ये आता तुझा कच्चा चिठ्ठा जर का तुला बंद करायचा असेल तर माझ्याकडे त्याच्यासाठी एक उपाय आहे. जानकी या व्हिडिओच्या बदल्यामध्ये ऐश्वर्याकडून सयाजीरावांचं कडं घेते आणि त्या कड्यामधून आता जानकी ते पेपरपर्यंत पोहोचणार असते. इकडे आता सौमित्र सांगायला लागतो, वहिनी तू नक्की काय केलंस? यावरती जानकी म्हणते, ते महत्त्वाचं नाहीये, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की नाना मला काय सांगू इच्छित होते ती गोष्ट मला शोधून काढणं जास्त महत्त्वाचं आहे. असं म्हणत मग मात्र आता इकडे ज्या वेळेला घरावरती जप्ती येणार असते त्यावेळेला जानकी आता आपल्या देव्हाऱ्याकडे येते, त्या कड्यामधला लॉक नंबर टाकते. नंबर टाकून त्या सगळ्यामध्ये ती कडं उघडते, म्हणजे ते एक लॉक उघडते. इकडे सुमित्रा सांगायला लागलेली असते, काय करायचं, घरावरती जप्ती आली तर आपण कुठे जायचं आहे? तोपर्यंत आता इकडे ऐश्वर्या सांगते, नाही नाही, त्या कड्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे. कड्यामध्ये असलेल्या गोष्टीमुळे जानकीने हे सगळं केलेलं आहे. जानकीने हे का केलंय मला जाणून घ्यायला पाहिजे, पण त्याच आधी जानकीने का केलंय हे जाणून घेण्याच्याच आधी जानकीकडे ऑलरेडी ते कडं पोहोचून तिने आता लॉक उघडलेलं असतं. जानकी देव्हाऱ्यात येते आणि ते लॉकमध्ये नंबर टाकते. नंबर टाकल्यावरती मग मात्र आता जानकीकडून ते लॉक उघडलं जातं. लॉक उघडल्यावरती ताबडतोब जानकी त्यातले पेपर काढते. पेपर काढून आशीर्वाद बंगल्याच्या दिशेने धावत पळत निघते. जोपर्यंत आशीर्वाद बंगला या सगळ्यामध्ये जप्तीला आलेला असतो. सुमित्राची बाहेर हकलपट्टी होत असते. त्याच वेळेला जानकी ते पेपर घेऊन जाऊन मोठा गौप्यस्फोट करणार की हे घर मुळातच सारंगच्या नावावरतीच नाहीये आणि सारंगच्या नावावरती घर नसल्यामुळे आता या सगळ्यामध्ये सारंग हे घर विकूच शकत नाही, हे घर ऋषिकेशचं आहे. हे सत्य समोर आल्यावरती मग मात्र आशीर्वाद बंगला सेफली राहणार आहे आणि जानकी ऋषिकेशची या घरात धूमधडाक्यात एंट्री होणार.